श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मस्त अशी आपण पालक करणार आहोत. एकदम छान अशी हटून गरगटा पालकचा आणि त्यामध्ये बटाटा घालणार आहोत. पालक बटाट्याची रेसिपी आहे, साधी सिंपल पण खूप छान लागते बरे का. कुकरमध्ये पाणी टाकले आणि पालक अगोदरच धुवून घेतलाय. आता पालकमध्ये पाणी टाकले, थोडेसे तुकडे तुकडे करून घेतलेत पालकचे आणि बटाटे उकडून घ्यायचे त्याच्यावरतीच एकाच कुकरमध्ये. बटाट्याला मी काय पाणी घालत नाही बरं का, तसेच ठेवते आणि तुम्ही करून बघा एकदा. लगेच उकडतात, आपोआप उकडतात, काही पाणी टाकायची गरज नाही बटाट्याच्या भांड्यामध्ये. आणि आता आहे ना 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर बटाटे काढून घेऊयात आणि त्यानंतर पालकही काढून घेऊयात. आणि ह्या पालकला काय करायचं, आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगोदर पाणी काढून घेते आणि नुसता जो पालक आहे ना तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. एकदम असा मस्त इतका छान पालकची ग्रेव्ही होते ना, म्हणजे पातळ भाजी पालकची खूप छान होते. मिक्सरला फिरवून घेतली बघा. आता ह्यामध्ये एक उकडलेला बटाटा जो आहे ना तो कुस्करून टाकायचा आहे. कुस्करून टाकला ना तर छान अशी भाजी जरा घट्टसर होते. आणि जे पाणी होतं पालकमध्ये तेच टाकायचं आहे. आणि कढईमध्ये बघा तेल ठेवलंय, त्यामध्ये तेल जरा गरम झालं की जिरं टाकलंय. जिरं मात्र जरा जास्तच तडतडलं बरं का आजचं, कारण की आहे ना कढई खूप तापलेली होती ना, त्यामुळे जिऱ्याचा कलर जरा चेंज झाला. त्यानंतर कढीपत्ता, थोडासा लसूण टेचलेला, हळद, आपला घरचा मसाला आणि मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे ना आपण जी पालक वाटून घेतली आणि बटाटा टाकलाय ते टाकायचं आहे. छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि तोपर्यंत म्हटलं चला आता पातळ तर झालं ह्याचं पालकचं, पण सुकी भाजी हवी म्हणून मग म्हटलं चला बटाटा उकडलेलाच आहे तर बटाटा परतूया. मग लगेच दुसरी कढई ठेवली, त्यामध्ये तेल, जिरं, मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची चांगली अशी जराशी एकदम छान खरपूस तेलामध्ये तळली गेली ना मग जरा तिखट कमी लागते, म्हणून जरा खरपूस तळून घ्यायची आणि खायलाही छान लागते तशी मिरची. आणि मग हळद टाकली, मीठ टाकलं आणि बटाटा टाकलेला आहे. आणि मस्त अशी आता वरण टाकायची, कोथिंबीर, एक नंबर लुक येतो. आणि असा बटाटा खायला वरण भात बटाटा एक नंबर लागतो. असा बटाटा किंवा पुरी बटाटा. ही बटाट्याची भाजी कोणाला आवडत नाही असं तर नसेलच बरं का, सगळ्यांनाच आवडत असेल. मस्त साधं सिंपल जेवण आजचं. आणि त्यानंतर शेवटी बघा जरा उकळी आली की नाही त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. थोडासा, अगदी थोडासा टाका शेंगदाण्याचा कूट, त्याने अजून छान लागणार आहे. अशा पद्धतीने हे आजचं जेवण होतं बरं का. पिवळा बटाटा, मस्त असा पालक बटाटा, चपाती आणि भाकरीसुद्धा होती. तर कसं वाटलं, आवडलं का तुम्हाला? आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक करा. भेटूयात नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.